नमस्कार मित्रांनो, आपला फॅनसमध्ये तुमचं स्वागत आहे. जुलै महिना सुरू झाला आहे आणि सगळीकडे एकच चर्चा आहे, आय-टी-आर फिलिंग. पण थांबा, जर तुम्ही घाईघाईत फॉर्म भरत असाल, तर एक मोठी चूक तुम्हाला महागात पडू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, असेसमेंट इयर 2026-27 साठी टॅक्स नोटीस कशा टाळायच्या, योग्य फॉर्म कसा निवडायचा आणि 31 जुलैच्या आत सुरक्षितपणे रिफंड कसा मिळवायचा. तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी बोलूया मोठ्या ट्रॅपबद्दल. रिजिम सिलेक्शन. आता न्यू टॅक्स रिजिम हा डिफॉल्ट झाला आहे. म्हणजे जर तुम्ही काहीच निवडलं नाही, तर आपोआप हाच लागू होईल. यामध्ये 80C, 80D आणि एच-आर-ए सारखे एक्झम्पशन पूर्णपणे बंद आहेत. पण स्टँडर्ड एज्युकेशन वाढवून 75,000 केलंय आणि जर तुमचं उत्पन्न 12,75,000 लाखांपर्यंत असेल, तर रिबेटमुळे ₹1ही टॅक्स भरावा लागणार नाही. दुसरीकडे ओल्ड रिजिममध्ये अजूनही सगळे डेडिकेशन ॲक्टिव्ह आहेत. एच-आर-ए, 80C, होम लोन्स, इंटरेस्ट. पण इथे मेक अशी आहे की तुम्हाला स्वतःहून ओल्ड रिजिम ओ-पी-टी इन करावी लागते. नाहीतर सिस्टम आपोआप न्यू रिजिम लावेल. त्यामुळे कोणती रिजिम तुमच्यासाठी फायदेशीर आहे हे आधी कॅल्क्युलेट करा. आता बघूया पगारदार लोकांसाठी 3 घातक चुका ज्या नोटीस असू शकतात. पहिली चूक, चुकीचा फॉर्म निवडणे. जर तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स विकून कॅपिटल गेन कमावले असतील आणि तरीही तुम्ही आय-टी-आर 1 म्हणजेच सहज भरत असाल, तर ही मोठी चूक आहे. दुसरी चूक, ए-आय-एसकडील व्याज लपवणे. तुमच्या सेव्हिंग अकाउंट किंवा एफ-डीवरचं व्याज जे ए-आय-एसमध्ये दिसतं, ते जर आय-टी-आरमध्ये दाखवलं नाही, तर सिस्टमला लगेच कळतं. आणि तिसरी सगळ्यात कॉमन चूक, ई-व्हेरिफिकेशन न करणे. आय-टी-आर भरून सुद्धा जर तुम्ही 30 दिवसाच्या आत व्हेरिफाय केलं नाही, तर तुमचं रिटर्न पूर्णपणे रिजेक्ट होतं. आता प्रत्यक्ष आकडेवारी बघूया. जर तुमचं उत्पन्न 8,00,000 असेल, तर ओल्ड रिजिममध्ये तुम्हाला जवळपास 75,400 टॅक्स भरावा लागेल. पण न्यू रिजिममध्ये हा टॅक्स नील होतो. तसंच 12,00,000 उत्पन्न असणाऱ्यांनी ओल्ड रिजिममध्ये 1,79,400 इतका टॅक्स लागतो. तर न्यू रिजिममध्ये तो सुद्धा शून्य आहे. फॉर्म्युला साधा आहे. ग्रॉस इन्कममधून स्टँडर्ड डिडक्शन आणि रिबेट वजा केल्यावर तुमचं नेट टॅक्सेबल इन्कम येतं. म्हणजेच 12,75,000 लाखांपर्यंत पगार असणाऱ्या नवीन नियमानुसार कोणतीही टॅक्स भरावा लागणार नाही. मग योग्य आय-टी-आर फॉर्म कसा निवडायचा? त्याचे 4 प्रमुख प्रकार आहेत. पहिला, आय-टी-आर 1 म्हणजे सहज. फक्त पगारदार व्यक्ती, एक घर असणारे आणि बँक व्याज मिळवण्यासाठी. पण अट अशी की एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा कमी असावं आणि कॅपिटल गेन नसावेत. आय-टी-आर 2, जर तुम्हाला पगारासोबत शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमधून नफा झाला असेल किंवा फॉरेन ॲसेट असतील. आय-टी-आर 3 मध्ये एफ-एन-ओ ट्रेडर्स आणि बिझनेस ओनर्ससाठी. कारण फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग हे बिझनेस मानलं जातं. आणि आय-टी-आर 4, सुगम, प्रिझम्प्टिव्ह बिझनेस इन्कम असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी. सेक्शन 44 ए-डी किंवा 44 ए-डी-ए अंतर्गत आहे. आता एक महत्त्वाचं सेफ्टी स्टेप, प्री फिल्ड आय-टी-आर क्रॉस चेक कसा करायचा? पहिलं, ए-आय-एस आणि फॉर्म 26-एस जुळवून घ्या. म्हणजेच तुमच्या पगारातून कापलेला टी-डी-एस आणि पोर्टलवरचा आकडा तंतोतंत मॅच झाला पाहिजे. दुसरं, सगळ्या बँक खात्यांमधलं मिळालेलं व्याज स्वतः नोंदवा, नाहीतर मिसमॅचची नोटीस येऊ शकते. तसंच झिरोदा, ग्रो किंवा अपस्टॉककडून कॅपिटल गेन स्टेटमेंट डाउनलोड करून अचूक अहवाल मिळवा. आणि शेवटी, ज्या बँकेत रिफंड जमा करणार आहात, ती बँक आधीच प्री-व्हॅलिडेट करून ठेवा. आता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आय-टी-आर भरला म्हणजे काम संपलं असं नाही. अनेक कार्यकर्ते फक्त सबमिट बटन दाबतात आणि विसरतात. पण जर तुम्ही 30 दिवसात ई-व्हेरिफाय केलं नाही, तर तुमचा संपूर्ण आय-टी-आर इनव्हॅलिड म्हणजेच अवैध मानला जातो. त्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागू शकतो आणि तुमचा रिफंडसुद्धा रखडतो. त्यामुळे आधार ओ-टी-पी वापरून लगेच त्याच दिवशी ई-व्हेरिफिकेशन करून टाका. आय-टी-आर फाईल केल्यावर नेमकं काय होतं हे समजून घेऊया. पहिली स्टेप, व्हेरिफिकेशन म्हणजेच फिलिंगनंतर 30 दिवसाच्या आत आधार ओ-टी-पीने व्हेरिफाय करणे. दुसरी स्टेप, प्रोसेसिंग. यात टॅक्स डिपार्टमेंट तुमचे सगळे डिटेल्स चेक करतं. तिसरी स्टेप, इंटिमेशन. सेक्शन 143 अंतर्गत तुम्हाला आय-टी-आर प्रोसेस असा मेसेज येतो.
आणि शेवटची स्टेप म्हणजे रिफंड क्रेडिट. सगळं बरोबर असेल तर थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. आता एच-आर-ए क्लाइम करण्यासाठी एक महत्त्वाचा इशारा आयकर विभाग आता बनावट घर भाडे पावत्यांवर बारीक लक्ष ठेवून आहे. घरमालकाचा पॅन चुकीचा दिल्यास नोटीस निश्चित येते. त्यामुळे भाडे कराराची प्रत आणि बँकेकडून भाडे दिल्यास पुरावा जवळ ठेवा. आणि जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या नावावर असलेल्या घरात राहत असाल, तर त्यांनी भाडे देत असाल, तर ते डायरेक्ट बँक ट्रान्सफरद्वारेच द्या आणि त्याच्याही आय-टी-आरमध्ये ते उत्पन्न दाखवणं आवश्यक आहे. आता वेळेचं महत्त्व समजून घ्या. जर तुम्ही 31 जुलैची लास्ट डेट हुकवली, तर तुम्हाला बिलेटेड आय-टी-आर फाईल करावं लागेल, ज्यासाठी ₹5,000 इतका दंड आकारला जातो. पण जर तुमचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल, तर हा दंड फक्त ₹1,000 इतका. त्यामुळे नाहक आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आजच फाईल करा. आता फायलिंग करण्याआधी ही चेकलिस्ट नक्की तपासा. फॉर्म 16 तुमचा पगार आणि कापलेल्या टी-डी-एसची संपूर्ण माहिती हा तुमच्या एम्प्लॉयीकडून मिळते. ए-एस किंवा टी-आय-एस स्टेटमेंट, एफ-डी व्याज, शेअर खरेदी विक्री ट्रॅक करण्यासाठी इन्कम टॅक्स पोर्टलवरून मिळते. कॅपिटल गेन्स रिपोर्ट, म्युच्युअल फंड आणि शेअर्स विक्रीतून झालेला नफा-तोटा तुमच्या ब्रोकर ॲपवरून मिळतो. आणि बँक स्टेटमेंट, बँक खात्यात जमा झालेले सर्व व्याज चेक करण्यासाठी नेट बँकिंगवरून मिळते. तर मित्रांनो, आता काळजी आता काळजी करू नका. फक्त वेळेत आणि योग्य पद्धतीने सेफ फिलिंग करा. तुम्हाला आय-टी-आर फाईल करताना काहीच अडचण आली नाही, तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी नक्की मदत करेन. अशाच सोप्या माहितीसाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.